बालसंवादचा चौथा एपिसोड घेऊन आलीये या अग्रेसिव्ह आणि आक्रमक मुलांचं करायचं तरी काय. साधारण 1-1.25 वर्ष मूल आपलं शांत, हसरं, निरागस वाटणारं मूल अचानक त्याच्या स्वभावाचं वेगवेगळं दर्शन व्हायला लागतं. 1-1.25 वर्षाचं झालं मूल की ते किंचाळायला लागतं, ओरडायला लागतं, हट्टीपणा करायला लागतं, ऐकेन असं होतं. थोडं मोठं झाल्यावर चिमटे काढायला लागतं, आईचे, आजीचे, घरातल्यांचे केस ओढायला लागतं, मग मारायला लागतं. आपण कोणीतरी मोठे झालोय असं त्याला वाटायला लागतं. प्रीस्कूल मध्ये गेल्यानंतर लहान मुलांना चावायला लागतं, खेळणी तोडायला लागतं, नासधूस करायला लागतं. अजून थोडं मोठं झाल्यावर आपल्या मित्रमैत्रिणींपैकी एखाद्याच्या नाकावरच बुक्का मारणे किंवा एखाद्याचं डोकंच भिंतीवर जाऊन आपटणे अशा गोष्टी होतात. आणि त्याच्यानंतर साधारण 6-7 वर्षानंतर ते मूल अपयश आल्यानंतर रडायला लागतं, जोरजोरात ओरडायला लागतं आणि नैराश्य आल्यानंतर काही वेळेला ते स्वतःलाच काहीतरी करून घ्यायला लागतं. आणि मग पालकांसाठी हे सगळ्यात मोठं आव्हान असतं की या आक्रमक अग्रेसिव्ह मुलांना हँडल तरी कसं करायचं. याच्यावरती काय सोल्युशन्स आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण साधारण 1 ते 6 वर्ष, 7 वर्ष ह्याच्यामध्ये काय काय बदल होतात. तर पहिल्यांदा ते म्हणजे आपलं आवाज एक्सप्लोर करायला लागतं. किंचाळून बघतं, ओरडून बघतं, किंवा कधीतरी आईचे केस ओढल्यानंतर किंवा आजीला चावा घेतल्यानंतर आजी कळवळते किंवा आई ओरडते, किंवा त्याच्यापेक्षा लहान मुलाला मारल्यानंतर ते रडतं. ही एक्सप्रेशन्स बघायला मुलांना खूप मजा वाटते. बऱ्याचदा असं होतं की घरात सण समारंभ असतात, कार्यक्रम असतात आणि मुलांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असतं. कारण आपले आजी आजोबा, आई बाबा दुसऱ्या कुठल्या तरी मुलांचं कौतुक करत असतात आणि ते काही सहन होत नाही. काही वेळेला घरातलं वातावरण प्रचंड शिस्तीचं असतं, किंवा काही वेळेला वातावरण अत्यंत बिनधास्त असतं. अशा वेळेला सुद्धा मुलं अशा पद्धतीचं बिहेवियर त्यांचं होतं. काही वेळेला अपुरी झोप, अत्यंत तेलकट, अत्यंत गोड खाणं आणि आई बाबांचं न भेटणं ही सुद्धा त्यांच्या अग्रेसिव्ह होण्याची कारणं असू शकतात. आता ह्या सगळ्यावरती सोल्युशन्स काय आहेत. जे मी तुम्हाला आता सगळी कारणं सांगितली की कुठल्या कुठल्या पॉइंट्सवर मुलं अग्रेसिव्ह होतात, आता त्याची कारणं काय असू शकतात आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत हे मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजी आजोबा, आई बाबा आणि घरातली जी काही मंडळी आहेत त्यांनी या आक्रमकतेवर एका टर्मवर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आजी ओरडली की बाबांनी जवळ घेणं, किंवा आई ओरडली की आजोबांनी जवळ घेणं, ह्या गोष्टी थांबायला हव्यात. जर आपल्या मुलाचं हे वागणं आपल्याला पटत नसेल तर सगळ्यांनी एक नियम, एक शिस्त मुलांना घालून द्यायला हवी आणि मुलांना पाठीशी घालणं बंद करावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई बाबांनी आणि घरातल्या लोकांनी आपल्या मुलांच्या अग्रेसिव्हपणाचं किंवा आक्रमकतेचं, किंवा टीव्ही फोडला किंवा खेळणी फेकून मारली किंवा दुसऱ्या कोणाला मारलं ह्याचं कौतुक करणं आणि ऍडव्हर्टाईज करणं थांबवावं. मी बऱ्याच पालकांना असं बघितलंय, त्याला तू ती खेळणी देऊन टाक हा, नाहीतर तो तुला मारेल. अगं तो नाकावर वगैरे मारतो, काही विचारू नकोस. आम्हाला हल्ली खूप राग येतो हा, आम्ही अगदी ओरडून किंचाळून घर डोक्यावर घेतो. आमचा सोनू आता इतका मस्ती करायला लागलाय, अगं त्याने परवा टीव्हीच फोडला. हे जेव्हा तुम्ही कौतुकाने दुसऱ्या पालकांना सांगता, नातेवाईकांना सांगता, तेव्हा ते मूल ऐकत असतं आणि त्या मुलाला फार मज्जा वाटत असते की अरे वा, आई बाबा तर एकदम कौतुकाने ह्या गोष्टी सांगतायत. जेव्हा पहिल्यांदा मुलं जोरात किंचाळतात, ओरडतात, तेव्हा आई बाबांनी त्यांचा आवाज अजून वरच्या पट्टीत न्यायची गरज नाहीये. जेव्हा मूल पहिल्यांदा किंचाळतं, ओरडतं, तेव्हा आईने एवढा आवाज हळू करायचा. तू कशाला ओरडतोयस, आई इथेच तर आहे, आईला छान ऐकू येतंय. ही अशी रिॲक्शन देणं मुलांना गरजेचं आहे. तुम्ही जर अजून वरच्या पट्टीत आवाज नेलात तर ती मुलांना मज्जा वाटते की मी आवाज चढवला, अजून वरचा आवाज चढतोय. ते ऐकायला सुद्धा मुलांना मजा वाटते. मी बालसंवादच्या माझ्या आधीच्या एपिसोडमध्ये पण सांगितलंय, कितीही लहान मूल असलं तरी मुलांना आई वडिलांचा, आजी आजोबांचा बोलण्याचा टोन व्यवस्थित कळतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मुलांना सांगताय की हे मला आवडलेलं नाही, हे तू अत्यंत चुकीचं केलंयस,
किंवा त्या मावशीला चावलास ते मला अजिबात आवडलं नाही, तू केस ओढतोस हे बरोबर नाही. मग हे मूल कितीही लहान असलं तरी चेहरा गंभीर करून, आवाजात गंभीरपणा आणून, चेहरा स्ट्रेट ठेवून मुलांना त्या कन्व्हिक्शनने सांगितलं गेलं पाहिजे की तू जे आत्ता वागलायस हे चुकीचं आहे आणि असं जर परत केलंस तर मला चालणार नाही. काही वेळेला घरातलं वातावरणच कारणीभूत असतं. घरातली मोठी मंडळी एकमेकांच्या अंगावर धावून जातात, मोठ्या मोठ्याने आर्ग्युमेंट चाललेली असतात, त्याच्यातनं भांडी फेकून दिली जातात किंवा सगळे वाद संपले की दरवाजे आपटले जातात. हे सगळं मुलं बघत असतात आणि मग ती आक्रमकता त्यांच्याही मनात येते आणि तेही त्यांना करून बघावंसं वाटतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण आपल्या मुलांना स्क्रीनवर काय दाखवतोय आणि मुलांना काय बघायला घेऊन जातोय. आज माझ्या ओळखीतले असे कित्येक पालक आहेत ज्यांची मुलं 4 वर्षाची, 4.5 वर्षाची, 6 वर्षाची मुलं आहेत. ज्या मुलांनी छावा बघितला, ज्या मुलांनी धुरंधर बघितला, घरी बिग बॉस सारखे कार्यक्रम बघितले जातात, कधी कधी डेली सोप्स चालू असतात, ज्या डेली सोप्स मध्ये रोजचा रोज कोणाला थोबाडलं जातं, कोणाला जिन्यावरनं ढकलूनच दिलं जातं, कोणाला विष दिलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलं पाहत असतात. आणि तेही पालक कौतुकाने सांगतात की आम्ही घेऊन गेलो तो बघायला, त्याला खूप आवडला. किंवा काही मुलं पालक पाठीशी सुद्धा घालतात की नाही हो, त्याच्या एवढं काही लक्षात नाही राहत किंवा तो झोपलाच होता. पण ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि मग त्यातलं मुलांनी काही करून बघितलं तर मग पालकांना प्रचंड टेन्शन येतं की मी कसं बरं हे हँडल करू. काही वेळेला मुलं उशिरा बोलतात, त्यामुळे आपले विचार शब्दात मांडता येत नाहीत आणि मग आक्रमकतेचा आधार घ्यायला लागतो. जे मनातलं बोलता येत नाही ते ऍक्शन्स मधनं बाहेर पडतं. जो आपला पूर्वीचा नियम होता तोही आत्ताही तोच लागू होतो. रोज 1 तास मैदानी खेळ, फिजिकल ऍक्टिव्हिटी अत्यंत गरजेची आहे. त्यांची एनर्जी चॅनलाइज व्हायला हवी, जेणेकरून त्यांचे घरातले उद्योग आणि नासधूस ही कमी व्हायला मदत होते. मुलांची झोप नीट झालेली नसते, भूक लागलेली असते, पण त्याचबरोबर मुलं प्रेमाचीही भुकेली असतात. अर्थात बऱ्याचदा आईबाबांना जॉबला जावं लागतं, दिवसभर आपली जवळची माणसं भेटत नाहीत, त्याच्यातनं सुद्धा चिडचिडेपणा येतो. यावरती सोल्युशन म्हणजे अर्थात मुलांना क्वालिटी टाइम द्यायला हवा, मुलांबरोबर खेळायला हवं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपताना त्यांना कुशीत घेऊन डोक्यावरनं हात फिरवून त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधायला हवा, एक प्रेमाची मिठी मारायला हवी. आज दिवसभरात काय काय चुकलं, काय काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगायला हव्यात. जरी मूल मोठं झालं, 6 वर्षाचं झालं, 7 वर्षाचं झालं, तरी प्रेम हे प्रेम असतं आणि प्रेमाने, संवादाने सगळ्या गोष्टी सोप्या होतात. रात्री झोपताना मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की माझं मूल शांत आहे, समंजस आहे, सगळ्यांना समजून घेतं. अशा सकारात्मक गोष्टी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि रात्री झोपतानाची ही वेळ अत्यंत महत्वाची आहे. मुलांची आक्रमकता थांबवणं म्हणजे त्यांना बुळं बनवणं नव्हे, जशास तसं उत्तर द्यायलाच पाहिजे. पण आपल्याला हे जे 2 हात दिलेत, हे 2 हात मिठी मारायला दिलेत, दुसऱ्यांना मदत करायला दिलेत, हेही सांगणं तितकंच महत्वाचं आहे. हळूहळू मुलं मोठी होत गेली की त्यांना चांगलं वाईट ह्यातला फरक कळायला लागतो. वेळेवर झोप, वेळेवर जेवण, पौष्टिक आहार आणि आई वडिलांचं आणि घरातल्यांचं भरपूर प्रेम, याने आपण लवकरच्या वयात ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. कारण मी माझ्या आधीच्या एपिसोड्समध्ये पण सांगितलंय, अगदी 7-8 महिन्याच्या मुलापासून ते 7-8 वर्षाच्या मुलापर्यंत आई वडिलांचा प्रत्येक शब्द जरी नाही कळला तरी आई वडिलांचा टोन मुलांना व्यवस्थित कळतो. बालसंवादचा हा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझे आधीचे एपिसोड्स पण पहा आणि फॉलो करा माइंडफुल मुवमेंट्स विथ जुईली, फ्रॉम सायलेंट लिसनिंग टू मिनिंगफुल टॉकिंग.